शिरसाड वज्रेश्वरी रोडवर एका रुग्णवाहिकेवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तब्बल 6 वाहनांना धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास घडली आहे। सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाच्या दिशेने भरधाव वेगाने रुग्णवाहिका येत होती। यावेळी पारोळ फाटा येथे सदर रुग्णवाहिकेने एका इको कारला धडक दिली। त्यानंतर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली। त्यानंतर मासळी विक्री करण्यासाठी बसलेल्या महिलेला धडक दिली। या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे। पुढे आणखीन 3 रिक्षांना धडक देत रुग्णवाहिका एका कारलाही धडकली। या विचित्र अपघातात 6 वाहनांचे नुकसान झाले आहे। तर अपघातात जखमी झालेली जुली जॉन लिली वय 71 ही महिला गंभीर जखमी झाली आहे। सदर महिलेच्या पायाला व हातांना गंभीर जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी तुंगारेश्वर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आलं आहे। या घटनेत तब्बल 6 वाहनांना धडक देत पारोल फाटा येथे मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावरून ही रुग्णवाहिका गेल्याने ही महिला गंभीर जखमी झाली आहे। सदर ठिकाणी शालकरी विद्यार्थी उभे होते। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका चालक राकेश मडवी हा पळून जात असताना नागरिकांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेनंतर रुग्णांना वाचविणारे रुग्णवाहिका चालकच अपघात घडू लागल्याने हे चालक प्रशिक्षित आहेत का हा आता प्रश्न समोर आला आहे। या घटनेची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत।